नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर धनु राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही थोडा सुद्धा स्किप करू नका, पूर्ण बघा. फेब्रुवारी महिन्यात अशी एक संधी तुमच्या समोर येणार आहे जी तुमचे आयुष्य थेट बदलून टाकणार आहे. आजपर्यंत लोक तुम्हाला म्हणत होते, तू जास्त स्वप्न बघतोस, तू स्थिर नाहीस. पण फेब्रुवारी नंतर तेच लोक तुमच्या नशिबाकडे बघत राहणार आहे. मी ठामपणे सांगतो, ही संधी 100% येणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आम्ही सांगणार आहे असा एक उपाय जो धनु राशीचं भाग्य पूर्णपणे ॲक्टिव्ह करेल. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात धनु राशीसाठी फेब्रुवारी 2026चे अत्यंत प्रेरणादायी आणि सत्य भविष्य. नमस्कार, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, धनु राशी म्हणजे स्वातंत्र्य, ज्ञान, विश्वास आणि मोठी दृष्टी. तुम्ही लहान विचार करत नाही, पण कधी लोक तुमचं विझन समजून शकत नाही. मागील काही महिने संयमाची परीक्षा होती. धनु राशीच्या लोकांनो, तुम्हाला असं वाटतं ना की मी योग्य मार्गावर आहे पण वेग नाही, मी प्रयत्न करतोय पण नशीब माझी साथ देत नाही, लोक मला सिरियसनेसने घेत नाही, मी अडकलोय असं वाटतंय. पण खरं तर हे नाही. कारण काय होतंय, गुरु तुमचा मंद झालेला आहे, हळू चालत आहे आणि वाट पाहण्याचा काळ वाढतो आहे. याचा परिणाम काय होतो, संधी उशिरा मिळते, आत्मविश्वास हलका वाटतो, संयमाची परीक्षा घेतली जाते. पण लक्षात ठेवा, धनु राशीचं नशीब उशिरा उघडतं पण मोठ्याने उघडतं. फेब्रुवारी महिना धनु राशीसाठी लक ॲक्टिव्हेशनचा महिना आहे. गुरुग्रह मजबूत होतोय, भाग्य आणि प्रवासाचा भाव सक्रिय होतोय, नवीन दारं उघडताय. याचा परिणाम आत्मविश्वास वाढतोय, नवीन संधी तुम्हाला मिळेल, शिक्षण, करिअर, बिझनेसला गती मिळेल, होकार सुद्धा मिळू लागतील. लक्षात ठेवा, धनु राशीचा विजय विश्वासावर उभा राहतो. फेब्रुवारीमध्ये एक संधी, एक आमंत्रण, एक निर्णय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. पूर्णपणे विस्तार तुम्हाला मिळणार आहे. नीट ऐका, फेब्रुवारीमध्ये अशी एक संधी ज्यानंतर तुम्ही छोटा विचार कधीच करणार नाही. भीती तुम्हाला रोखू शकणार नाही, मागे वळून पाहावंसं तुम्हाला वाटणार नाही. ही संधी म्हणजे तुमचं नशीब स्वतः तुमच्याकडे चालत येणार आहे. जे लोक म्हणायचे हे जास्तच विचार करतो, तेच लोक तुमचं उदाहरण देतील. कारण गुरुग्रह मार्गदर्शन देतोय, तुमचा विश्वास परत येतोय आणि योग्य वेळ आता आलेली आहे. फेब्रुवारी नंतर धनु राशीचा माणूस वाट पाहत नाही, तो संधी स्वीकारतो. गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र घालून किंवा पिवळे वस्त्र दान तुम्ही करू शकतात. विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत संपूर्ण बघितला असेल तर समजून घ्या, हा संदेश, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.